आहेत। मी विष्णू बाबा माळेगावकर यांना विनंती करेन आयोजक मंडळाच्या वतीने बाबांनी कृपया पुढे यायचं आहे। धार्मिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात आपलं कार्य हे वाखाणण्याजोगं आहे। माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब, माननीय खासदार बगरे साहेब, माननीय माजी आमदार धनराजजी महाले साहेब, माननीय आमदार भास्करजी गावित साहेब, माननीय श्री चिंतामणजी गावित साहेब, विनायकजी माळेकर साहेब, चिंतामणजी पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या पेठ तालुक्यातील माळेगावच्या ऐतिहासिक क्रांतिकारी तसेच पुण्यभूमी एका असामान्य अतुलनीय व्यक्तिमत्वाच्या सत्कार समारंभासाठी एकत्रितपणे जमलेलो आहोत। खरं तर माळेगाव हे ऐतिहासिक क्रांतिकारकाची भूमी आहे। त्याची साक्ष देणारे येथे हुतात्मा स्मारक आहे। तसेच ही धार्मिक अशी पुण्यभूमी आहे। इथे जवळच जोगेश्वर हे पुरातन शिवमंदिर आहे, जे महंत साधू मंदाकिनी महाराजांच्या वास्तव्याने पावन झाले आहे। तसेच येथे प्राचीन मारुती मंदिर आहे। येथील मारुती मंदिर हे दक्षिणमुखी असून तो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे, विश्वास आहे। माता आणि माती या शब्दामध्ये फरक आहे वेलांटीचा। एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यात माळेगावच्या पवित्र भूमीतील उपस्थित मान्यवरांचे जोरदार टाळ्यांनी हार्दिक आणि मनपूर्वक असे स्वागत करीत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सन्माननीय नामदार श्री नरहरीजी झिरवाळ साहेब, कॅबिनेट मंत्री अन्न प्रशासन महाराष्ट्र राज्य मतदारसंघातून प्रथम कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। या शुभ मंगल प्रसंगी त्यांच्या समेत उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर अतिथी सन्माननीय नामदार श्री भास्करजी बगरे साहेब, खासदार दिंडोरी मतदारसंघ, सन्माननीय श्री धनराजजी महाले साहेब, माजी आमदार पेठ दिंडोरी, तसेच प्रमुख अतिथी सन्माननीय सर्व उपस्थित सर्व पक्षीय सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेळेअभावी सर्वांचा